नमस्कार. हे विमान फिरते अधांतरीच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या भागात सुद्धा आपण ऋग्वेदातील विमानांचे वर्णन पाहणार आहोत. ऋग्वेद मंडल 6 सूक्त 66 मंत्र 7 खालील प्रमाणे आहे. अनेनो वो मरुतो यामो अस्त्वनश्वश्चिद्यमयत्यरथी अनवसो अनभीषूरजस्तूर्विरोदसी पथ्यायाति साधन. आता आपण ह्याचा अर्थ पाहू. हे मरुतः म्हणजे मरुतवीरांनो, वह यामः अधः एनः अस्तु. तुमचा रथ दोषरहित आहे. मरुतवीरांचा एक रथ आहे, तो दोषरहित आहे, म्हणजे त्याच्यात काहीही दोष नाहीत. अतिशय उत्तम प्रकारे बांधण्यात आलेला असा रथ आहे मरुतवीरांचा. तो कसा आहे? अनश्वाह, अश्वाह न, त्याला घोडेच नाही आहेत त्या रथाला, आणि रथाच्या आत बसलेला त्याला चालवतो. अरथीही यम अजती. अनअवसः, त्याच्यावर रक्षण करण्याचे कोणतेही साधन नाही. अनअभीषुः, म्हणजे त्याला लगामही नाही. रजस्तुः, तो रथ धूळ उडवत जातो. साधन रोदसी पथ्यावियाती, आकाश आणि पृथ्वीवरून त्या मार्गाने जातो. ऋग्वेदातील वरील ऋचेत विमानाचा स्पष्ट पुरावा देण्यात आला आहे. मरुतवीरांना उद्देशून ह्या ऋचेत म्हटले आहे की तुमचा रथ सर्व गुण संपन्न आहे. तो अनश्व आहे, म्हणजे त्याला घोडे जोडलेले नाहीत. तो अनअभीषु आहे, म्हणजे त्याला लगाम पण नाही. बघा, म्हणजे एखादा रथ तुम्ही कल्पना केलीत तर त्याला घोडे जोडलेले नाहीत, त्याला लगाम पण नाही. साधारणपणे रथाला घोडे असतात आणि त्या घोड्यांना चालवण्यासाठी लगाम असतो, पण इथे दोन्ही नाही. आणि हा रथ धूळ उडवीत जातो आणि आकाश पृथ्वी यांतून विहार करतो. संपूर्ण ऋचेत विमान असा कुठेही शब्द नाही आहे, इथे रथ असा शब्द वापरलेला आहे. पण संपूर्ण ऋचेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला समजतं की हा रथ म्हणजे वायुरथ, वायुयान, वायुनौका नक्कीच असणार. कारण आपल्याला माहिती आहे की विमान आकाशात जाताना धूळ उडते. म्हणजे काय? विमानातनं इंधनाचा जो काही उत्सर्ग होतो, इंधनाचा उत्सर्ग होतो, त्याच्यामुळे म्हणजे धूळ उडतो, म्हणजे धूळ उडते आकाशातून ही विमानं जाताना, असं निरीक्षण त्यांनी करून ठेवलं. आणि अनश्व आहे, म्हणजे घोडे जोडलेले नाहीत, म्हणजे स्वतःच्या शक्तीने तो चालतो. आता विमान स्वतःच्या शक्तीने चालण्यासाठी त्याच्यात इंधनाची आवश्यकता असते. त्याकाळी विमानात उपयोगी येणाऱ्या अशा इंधनांची निश्चित उपलब्धता असणार. म्हणूनच अशा प्रकारची विमानं तयार केली गेली आणि युद्धात सुद्धा त्या विमानांचा अतिशय उत्तम प्रकारे उपयोग केला जात असे ऋग्वेद काळामध्ये. थोडक्यात सांगायचं झाले तर आपल्या वैदिक संस्कृतीत अनेक ज्ञानभांडारे होती, परंतु मेकाले प्रणित शिक्षण पद्धतीने ही सर्व माहिती कालबाह्य ठरवली आणि भारतीयांवर मागासलेपणाचा शिक्का मारला. इंग्रजी शिक्षणाचा उदो करताना आपण आपली मूळ संस्कृती, तिच्यातील वैज्ञानिक संदर्भ आणि इतिहास, आपली सर्व भाषा जननी संस्कृत भाषा, सर्व काही विसरत चाललो आहोत. हीच आपली शोकांतिका आहे. तुर्तास इथेच थांबतो. पुढील व्हिडिओमध्ये अजून काही संदर्भ पाहू. तोपर्यंत वैभवदातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जयतु वेद विज्ञानम.